जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणामध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय आणि त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती महापूर आलेले आहेत। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याचाच फटका राजधानी नवी दिल्लीला देखील बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या यमुना नदीच्या काठावरती आहे। हा निगम बोधी घाट म्हणून परिसर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पाणी जे आहे यमुना नदीचं ते पातळीच्या बाहेर आलेले आहे। नदीचं जो पात्र आहे ते पात्राच्या बाहेर पाणी आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर 2 दिवसापासूनच यमुना नदी ही धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचलेली होती, मात्र यमुना नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली आणि साधारणतः सकाळी जर सांगायला गेलं तर 207.48 मीटरवरती यमुना नदीचा पाणी पातळी पोहोचलेली होती। 1978 साली 207.49 मीटरवरती ही पाणी पातळी गेलेली होती आणि असे अनेक ठिकाण आहेत ज्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठीची व्यवस्था केली गेलेली आहे। प्रशासनाकडून तात्पुरते टेंट उभारलेले आहेत, ते टेंट देखील पाण्यामध्ये गेल्याचं चित्र सकाळपासूनच आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळते। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर मजनू घाटीला असेल, त्यानंतर ISBT बस अड्डा असेल, निगम बोधी घाट असेल, यासह जे नदी यमुना नदीच्या कडेचे परिसर आहेत त्या ठिकाणी पाणी शिरल्याचं अशाच पद्धतीचं पाणी शिरल्याचं दृश्य आहे। जो लोखंडी पूल आहे दिल्लीतील त्या पुलावरनं ट्रेनची ये जा होत असते त्या ठिकाणी तो पूल देखील आता बंद करण्यात आलेला आहे। पाणी पातळी वाढल्यामुळे त्या पूल बंद केला आहे आणि त्यामुळे 54 ट्रेन आतापर्यंत रद्द केलेल्या आहेत। सोबतच 43 ट्रेन जे आहेत त्यांचे रूट्स देखील प्रशासनाकडून बदलण्यात आलेले आहेत। या पद्धतीने पाणी पातळी वाढते, ती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणावरती खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे। नागरिकांना देखील सूचना दिलेल्या आहेत। जे नागरिक नदीच्या कडेला राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा जरी दिलेला असला तरी नागरिकांनी नदीच्या कटी न राहता बाहेर यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे। ज्या पद्धतीनं पंजाब हरियाणामध्ये पाऊस पडतोय त्या नद्यांचे पूर ओसरत नाहीत तोपर्यंत यमुना नदीची पाणी पातळी आणि परिस्थिती अशीच राहील अशा पद्धतीचे चित्र देखील सध्या दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।